नमस्कार मित्रांनो, करंट अफेअर्स बाय महेश शर्माळे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर आज आपण बघणार आहे जिल्हा परिषद आरोग्यसेवक 40% आणि 50% यासाठी जो तांत्रिक हा घटक आहे, तर त्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती की त्यासाठी सिलेबस काय आपला, तर 10वीचं भाग 1 आणि भाग 2 या 2 पार्टमधले जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तर बघा, आता 22, 23, 24 असे 3 दिवस पेपर राहिलेले आहेत. तर एक रिव्हिजन टाईप हे लेक्चर असणार आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्ही आत्तापर्यंत हे सगळे भाग 1 आणि भाग 2 वाचला असेल. तर आता आपण एक रिव्हिजन टाईप हे लेक्चर घेणार आहे, म्हणजे यातलं जे काय महत्त्वाचं असेल ते फक्त मी तुम्हाला इथं सगळं समजून सांगणार आहे किंवा सांगणार आहे की नक्की यातलं काय येऊ शकतं पेपरला. ठीक आहे, आपण लेक्चर चालू करूया. तर बघा, हे विज्ञान भाग 1 घेतो आहे पहिल्यांदा. तर यातला आपला पहिला टॉपिक कुठला आहे, गुरुत्वाकर्षण. तो माहीत असेल सगळ्यांना. तर बघा, गुरुत्वाकर्षण. तर यामध्ये काय काय बघा महत्त्वाचं, की सगळ्यात बेसिक आपलं तुम्हाला दिसतंय का, एक मिनटं. ओके. की गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला, तर सर आयझॅक न्यूटन यांनी लावला. त्यानंतर पुढं बघा अजून काय होऊ शकतं याच्यामध्ये, की या पहिल्या पानावर एवढं काय महत्त्वाचं नाही. तर इथं फक्त महत्त्वाचं काय आहे, तर गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला. जास्त काय एवढं महत्त्वाचं नाही. पुढचं बाकीचे सगळे ते झाडावर सफरचंद खाली पडलं, मग ते पुढं आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला फक्त महत्त्वाचं काय पेपरला काय होऊ शकतं ते. पुढचं बघा, यांची माहिती दिली की सर आयझॅक न्यूटन हे अग्रगण्य शास्त्रज्ञ मानले जातात. त्यांचा जन्म कुठं झाला, इंग्लंडमध्ये झाला. आता काय होऊ शकतं बघा पेपरला, त्यांनी जे पुस्तक लिहिलं की ज्यामध्ये सगळे नियम आहेत किंवा सिद्धांत आहे, तर ते पुस्तकाचं नाव येतं बघा. पुस्तकाचं नाव काय आहे, प्रिन्सिपिया. तर प्रिन्सिपिया नावाच्या पुस्तकामध्ये न्यूटन यांनी काय केलं, सगळे आपले नियम मांडले होते. त्यानंतर न्यूटननी काय केलं होतं अजून, तर त्यांनी कॅल्क्युलस या एका नवीन शाखेचा काय केला, त्यांनी शोध लावला. कुठला, तर कॅल्क्युलस. आणि अजून काय महत्त्वाचं, न्यूटन हे परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ होते. बघा काय काय त्यांच्या पुस्तकाचं नाव. नंतर त्यांनी नवीन शोधलेली शाखा कोणती, कॅल्क्युलस. आणि त्यांनी काय तयार केलं पहिल्यांदा, परावर्तक दुर्बीण. त्यानंतर बघा पुढं, हे वर्तुळाकार गती, अभिकेंद्रकीय बल म्हणजे काय असतं, एवढं काय महत्त्वाचं नाही आहे. आपला पेपर MCQ टाईप आहे, तुम्हाला माहितीच आहे. तर हे बाकीचं एक दगड दोरीच्या टोकाला बांधला, मग ते फिरवा, मग काय होतं, तसलं काय करायची गरज नाही आपल्याला. तर यातलं महत्त्वाचं काय बघा, तर वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने जे बल प्रयुक्त होते त्याला काय म्हणतात, अभिकेंद्री बल किंवा सेंट्रिपेटल फोर्स. बघा परत, की वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर, ही महत्त्वाचा शब्द आहे की वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने जे बल प्रयुक्त होते त्याला काय म्हणतो आपण, अभिकेंद्री बल. त्यानंतर बघा पुढच्या पेजवर सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक, केपलरचे नियम. आत्तापर्यंत जेवढे पेपर झाले 10 जूनपासून, त्या प्रत्येक पेपरमध्ये एक शिफ्ट सोडले तर सगळीकडे काय आलेले, केपलरचे नियम आलेत. तर केपलरचं नाव काय, योहानस केपलर. तर त्यांनी नियम कशाविषयी मांडले, तर ग्रहांच्या गतीविषयी त्यांनी नियम मांडले. साधा प्रश्न येऊ शकतो की केपलरने नियम मांडले, पण ते कशाविषयी, तर काय ग्रहांच्या गतीविषयी त्यांनी ते नियम मांडले होते. तर फक्त तुम्हाला त्याचे स्टेटमेंट पाठ करायचे आहेत की नक्की केपलर काय म्हणतो. केपलरचा पहिला नियम, ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. आता या लक्षात काय ठेवायचं, फक्त लंबवर्तुळाकार. ग्रहाची कक्षा कशी असते, लंबवर्तुळाकार असते. दुसरा नियम काय सांगतो, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. लक्षात काय ठेवायचं, समान कालावधी समान क्षेत्रफळ, म्हणजे केपलरचा दुसरा नियम. त्यानंतर पुढचं केपलरचा तिसरा नियम, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतं. एवढं महत्त्वाचं, एवढं काय लक्षात ठेवायचं, काय ठेवायचं, आवर्तकालाचा वर्ग म्हणजे काय, T², आणि ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला अंतर काय, R, T² डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R³. एवढं फक्त लक्षात ठेवा. इथं पण लिहिलेलं बघा, T² डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R³. T म्हणजे टाईम, R म्हणजे रेडियस. एवढं फक्त लक्षात ठेवायचं. हे केपलरचे महत्त्वाचे नियम. किंवा असं लक्षात ठेवा
की केपलाचा नियम किती आहे? तिसरा म्हणून काय लक्षात ठेवायचं? घन. तर असं लक्षात ठेवावं लागतं बघा. सगळं काय तुम्हाला लाईन टू लाईन लक्षात ठेवायची गरज नाही आहे. त्यानंतर बघा पुढचा, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. इथं पण बघा की बल हे एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूंच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. लक्षात ठेवायचं. इथं केपलरची माहिती सांगितली. योहानस केपलर त्याचं नाव, जर्मन देशाचा होता आणि तो शाही गणितज्ञ म्हणून त्याची नियुक्ती झाली. एवढं काही बाकीचं महत्त्वाचं नाही आहे. तर हा आपला फॉर्म्युला महत्त्वाचा बघा. इथं जो मागाशी न्यूटनचा आपण हे बघितलं, हा जो नियम बघितला, सिद्धांत बघितला, त्याचंच इथं हे सूत्र दिलेले, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 भागिले d². तर m1 आणि m2 काय तर वस्तुमान आहेत. एफ हा वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो आणि अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असतो. एवढं फक्त लक्षात ठेवा. त्यानंतर बघा पुढं हे महत्त्वाचं वाक्य बघायचं, दोन वस्तूपैकी जर एका वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले तर या नियमाप्रमाणे त्यामधील गुरुत्वीय बल दुप्पट होईल. काय सांगते? जर आपण वस्तुमान दुप्पट केलं तर काय होतं? गुरुत्वीय बलसुद्धा दुप्पट होतं. आणि पुढचं वाक्य काय आहे? जर समजा अंतर दुप्पट केलं तर बल काय होतं? 1/4 होतं. जर आपण m दुप्पट केला तर गुरुत्वीय बल जी सुद्धा काय होतं? दुप्पट होतं. पण जर आपण हे अंतर d हे काय केलं? दुप्पट केलं तर हा जो बल आहे आपलं ते काय होतं? 1/4 होतं. लक्षात ठेवा. महत्त्वाचे वाक्य ते. वाटलं स्क्रीनशॉट काढा किंवा तुमच्याकडे 10वीचं पुस्तक असेल तर हे सगळे तिथं तुम्ही अंडरलाईन करत राहा म्हणजे तुम्हाला कळलं की महत्त्वाचं काय आहे ते. त्यानंतर हा बघा, हे जे अशा आहेत ना की जरा डोके चालवा असं जिथं लिहिलेलं आहे ना, IBPS काय करते? तिथले प्रश्न उचलते. तर बघा, सिद्ध करा की SI एकक प्रणालीत जीचे एकक न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg² आहे. जीचं युनिट काय? न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². आता ह्या प्रश्न येऊन गेलेला बघा, जीचं मूल्य पहिल्यांदा सगळ्यात कुणी शोधलं? त्याचं नाव काय? हेनरी कॅव्हेंडिश. आणि त्यांनी किती सांगितलं ते? 6.673 गुणिले 10⁻11. 6.673 गुणिले 10⁻11. युनिट काय? न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². आणि कोणी शोधलं पहिल्यांदा? हेनरी कॅव्हेंडिश. बघा, एवढीशा बॉक्समध्ये 3 प्रश्न तयार झाले. त्यानंतर बघा पुढचं, बघा हे महत्त्वाचं वाक्य, एखाद्या वस्तूचे वस्तुमान केंद्र हे त्या वस्तूच्या आतील किंवा बाहेरील तो बिंदू असतो ज्यामध्ये वस्तूचे सर्व वस्तुमान केंद्रित असते असे मानू शकतो. फक्त लक्षात ठेवा, बाकीचं काही गरज नाही एवढी. तर पुढचं बघा, पुढंसुद्धा एवढं काही असे महत्त्वाचं नाही आहे. इथं बघा, सूर्य आणि ग्रह यामध्ये कोणतं बल असतं? तर अभिकेंद्री बल असतं. म्हणजे मगाशी आपण बघितलं की वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने जे बल असतं त्याला काय म्हणतो आपण? अभिकेंद्री बल. तर सूर्य आणि ग्रह यांच्यामध्ये कोणतं असतं? अभिकेंद्री बल असतं, जे ग्रहाच्या परिभ्रमणास कारणीभूत ठरते. परिभ्रमण म्हणजे काय? सूर्याभोवती फिरणे. तर ग्रह हे सूर्याभोवती कशामुळे फिरतात? तर अभिकेंद्री बलामुळे फिरतात. एवढं फक्त लक्षात ठेवा. त्यानंतर बघा पुढचं, हे उदाहरण आहेत. इतकी आवड उदाहरणं येत नाही पेपरला आणि गुरुत्वाकर्षण तर येत नाही. फक्त लक्षात ठेवा सुद्धा, फॉर्म्युले फक्त बघून जाऊ कोणते. हे F इज इक्वल टू gm1 m2 भागिले r². इथं काय आहे बघा, जीची व्हॅल्यू माहिती आपल्याला 6.67 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². नंतर बाकीची व्हॅल्यू सगळे ते दिलेले असतात, त्याचा फक्त आपल्याला भागाकार करायचा. युनिट काय? फोर्स आहे म्हटल्यावर युनिट काय येणार? न्यूटन. त्यानंतर पुढचं बघा, याच्यावर प्रश्न आलेला आहे की समुद्राचं ज्या भरत्याने ओढ येते समुद्राला ती कशामुळे येते? तर ती समुद्राच्या पाण्याची पातळी चंद्राच्या गुरुत्वीय आकर्षणामुळे बदलते. इतकं साधं सोपं प्रश्न आला होता. हा जो माहिती आहे का तुम्हाला, ह्याच्याखाली जो प्रश्न ह्याच्या मागे जी माहिती दिलेली आहे त्यामधनं हा प्रश्न उचलला होता की समुद्राच्या पाण्याची पातळी चंद्राच्या गुरुत्वीय आकर्षणामुळे बदलते आणि त्यामुळेच काय तयार होतं? भरती किंवा ओहोटी तयार होते. आता पुढचं बघा, हे महत्त्वाचं वाक्य आहे.
पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंना काय करते, गुरुत्वीय बलाने स्वतःकडे आकर्षित करते. पृथ्वीचं वस्तुमान केंद्र कुठं येतं, तिच्या केंद्रबिंदूत आहे. म्हणून कोणत्याही वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या कोणत्या दिशेने असते, तर केंद्राच्या दिशेने असते. कळलं? इथं पण गणित आहे बघा, आली तर येऊ शकतात का, पण काय एवढी महत्त्वाची नाही आहेत. जे जास्त महत्त्वाचं ते फक्त सांगतो तुम्हाला. त्यानंतर बघा, त्वरण ही काय आहे, सदिश राशी आहे. तर त्वरण कुठली राशी, तर सदिश राशी आहे. त्यानंतर बघा, ही जी माहिती सगळ्यात महत्त्वाची बघा, इथं सांगतो डायरेक्ट. ही सगळी माहिती तुम्हाला एका डायग्राममध्ये सांगतो की ही पृथ्वी आपली. तर इथं बघा, ही विषुववृत्त, हे काय ध्रुव असतात. मोठं करतो जरा. ही पृथ्वी, इथं ध्रुव, इथं विषुववृत्त. तर बघा, जर विचारलं जीची किंमत, ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जीची किंमत ध्रुवावर किती आहे, ध्रुवावर जास्त असते कमी असते, तर ध्रुवावरती काय असते, जास्त असते. ध्रुवावरती जास्त. हा उत्तर ध्रुव, हा दक्षिण ध्रुव. ध्रुवावरती काय असते, जीची किंमत जास्त असते. पण जर विचारलं विषुववृत्तावर जीची किंमत काय असते, तर कमी असते. विषुववृत्तावर कमी, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवावरती जीची किंमत जास्त असते. मग जर विचारलं किती असते ध्रुवावरती, तर 9.832. 9.832. आणि जर विषुववृत्तावर विचारलं तर 9.78. कळलं? हे सगळ्या हे जे 2 पॅरेग्राफ दिलेत त्यामध्ये एवढं सगळं येतं की पृथ्वीच्या ध्रुवावरती जीची किंमत जास्त असते, विषुववृत्तावरती कमी असते. आणि जर किंमत विचारली तर 9.832 ध्रुवावरती आणि विषुववृत्तावरती 9.78. युनिट काय, मीटर पर सेकंद स्क्वेअर हे त्याचं युनिट आहे. त्यानंतर बघा, पुढचं एक महत्त्वाची इथं माहिती दिलेली, पृथ्वीची त्रिज्या किती, 6400 किलोमीटर. आणि अजून एक महत्त्वाचं वाक्य, पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर जात असताना बिंदूचे केंद्रापासूनचे अंतर वाढत जाते, त्यामुळे जीचं मूल्य काय होतं, कमी होत जातं. त्यानंतर एक तिथं चार्ट दिलेला आहे बघा, पृथ्वीचा पृष्ठभाग, त्याची उंची किती राहणार, 0 किलोमीटर. मग त्याची किंमत किती, 9.81. माउंट एव्हरेस्ट जर आपण वरती गेलो तर किंमत काय झाली, कमी झाली. नंतर मानवी फुग्याने पाठवलेली सर्वाधिक उंची किती, 36, अजून कमी झाली. इथं अंतराळयानाची कक्षा 400 किलोमीटर, कमी झाली. दळणवळण उपग्रहाची कक्षा 35,700 किलोमीटर, अजून कमी झाली. जशी जशी उंची वाढेल तसे जीची व्हॅल्यू काय होते, कमी होत जाते. मग इथं बघा, पृथ्वीच्या आत जाताना काय होतं, जीचे मूल्य कमी होत जातं. ही पृथ्वी जर आपण आत गेलो तर काय होतं, जीचं मूल्य कमी होत जातं. ते बघा, याची छोटी वाक्य आहेत. चंद्राचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या किती, 1/6, 1/6 आहे. यामुळे आपण ठराविक बल वापरून पृथ्वीपेक्षा चंद्रावर 6 पट जास्त उंच उडी मारू शकतो. अत्यंत महत्त्वाचं स्टेटमेंट आहे की चंद्राचं गुरुत्वीय बल पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या 1/6 पट आहे, 1/6 आहे. त्यामुळे काय करू शकतो, आपण ठराविक बल वापरून पृथ्वीपेक्षा चंद्रावरती 6 पट जास्त उंच उडी मारू शकतो. त्यानंतर बघा, ही वस्तुमानाची डेफिनेशन एकदम बेसिक. कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेल्या द्रव्य संचयनाचे मापन. त्याचं एक SI एकक काय, तर किलोग्रॅम. वस्तुमान काय, अदिश राशी. वस्तुमानाचं मूल्य कुठंच बदलत नाही, सगळीकडे सारखं असतं. तुम्ही चंद्रावर जा, आता प्लुटोवर जा, आता नेपाळला जा, नाही तर अमेरिकेला जा, तुमचं वस्तुमान सेम राहतं. बदलतं काय, तुमचं वजन. बरं, खाली, एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलाला काय म्हणतो, आपण वजन म्हणतो. जर वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्याला आपण काय म्हणतो, वजन म्हणतो. त्याचं एकक काय, न्यूटन. वजन कसली राशी, सदिश राशी. वस्तुमान कशी राशी, अदिश राशी. पण वजन काय आहे, सदिश राशी. या बलाची दिशा कुठं असते, पृथ्वीच्या केंद्राकडे असते. आता वस्तुमान अदिश राशी काय आहे, कारण त्याला दिशा नाही कोणती, परंतु वजनाला काय दिशा आहे, कुठं, पृथ्वीच्या केंद्राकडे. त्यामुळं काय होतं, वस्तूचे वजन स्थानाप्रमाणे बदलते, पण वस्तुमान मात्र सगळीकडे समान असतं. मागे सांगितलं तुम्हाला.
त्यानंतर बघा पुढचं काही जास्त महत्त्वाचं नाही. हे असले गणित एवढ्या आवड गणित येत नाही पेपरला, उगाच काही करत नका बसू. हे एक महत्त्वाचं वाक्य. चंद्रावरील वजन पृथ्वीवरील वजनाच्या जवळजवळ 1/6 आहे. किती इथे 1/6. आता हा एक महत्त्वाचा चार्ट आहे बघा. प्रकाश कसला तरंग आहे तर विद्युत चुंबकीय इलेक्ट्रोमॅग्नेटिव्ह वेव्ह आहे. काय प्रकाश? लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिव्ह वेव्ह. आणि त्याची जर अजून उदाहरणं काय आहेत? गॅमा किरण, श किरण, अतिनील किरण, अवरक्त किरण, सूक्ष्म तरंग, रेडिओ तरंग, हे सगळे काय आहेत? विद्युत चुंबकीय तरंगाचेच काय आहे ते प्रकार आहेत. त्यानंतर बघा लिगो आज विचारले बघा. आज जो 50%चा पेपर झाला त्यामध्ये लिगोचा फुल फॉर्म विचारलेला आहे. लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी. काय? लिगो लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी. आज झालेला 50%चा पेपर 3ऱ्या शिफ्टमध्ये हा प्रश्न आलेला आहे. ज्यांनी पेपर दिला त्यांना माहिती. तर लिगोचा फुल फॉर्म विचारलेला आहे. आपल्या 10वीच्या पुस्तकात जेवढे काही शॉर्ट फॉर्म आहेत त्याचे फुल फॉर्म पेपरला 100% येणारच. सगळे ते एका कागदावरती लिहून घ्या आणि ते पाठ करा. तुम्हाला 2 ते 3 प्रश्न याच्यावरती विचारले जातात. तर लिगोचं काय? लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल ऑब्झर्वेटरी म्हणजे काय? लिगो. त्यानंतर बघा मुक्त पतन एस्केप व्हेलॉसिटी काय असतं तर बघा मुक्त पतनम फ्री व्हेलॉसिटी. मुक्त पतनामध्ये काय असतं? आरंभीचा वेग 0 असतो आणि कालानुसार गुरुत्व त्वरणामुळे काय होतो? वाढतो. म्हणजे स्टार्टिंगला 0 पण नंतर काय होतो? तो वाढत जातो, पॉझिटिव्ह होत जातो, वाढत जातो. त्यानंतर बघा चंद्र आणि कृत्रिम उपग्रह देखील केवळ पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या प्रभावाखाली गतिशील असतात, त्यामुळे तेही मुक्त पतनाचे उदाहरण आहे. प्रश्न काय येऊ शकतो? खालीलपैकी मुक्त पतनाचे उदाहरण कोणते? आणि ऑप्शनमध्ये येऊ शकतं की चंद्र आणि कृत्रिम उपग्रह. तर ते दोघे सुद्धा काय मुक्त पतनाचे उदाहरण आहे. तर हे काही एवढं महत्त्वाचं नाही आहे. पुढं सगळी गणितच आहेत. त्यानंतर बघा ही डेफिनेशन आलेली बघा की वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते त्याला काय म्हणतो आपण? स्थितीज ऊर्जा. की तिच्या स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते त्याला काय म्हणतो आपण? स्थितीज ऊर्जा. ती सापेक्ष असते आणि पृष्ठभागापासून वस्तूची उंची वाढल्यास ती वाढत जाते. डेफिनेशन लक्षात ठेवा की वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा तिच्या स्थानामुळे त्यात जी ऊर्जा असते त्याला काय म्हणतो आपण? स्थितीज ऊर्जा. इथे एक महत्त्वाचं वाक्य अजून. वस्तू पृथ्वीपासून अनंत अंतरावरती असताना जीचे मूल्य किती असते तर किती असतं? 0. वस्तू समजा एखाद्या अनंत अंतरावर आहे तर जीचं मूल्य किती असणार? 0. लक्षात असू द्या. आता हे एकदम कॉमन सेन्स आहे बघा. चेंडूचा सुरुवातीचा वेग जितका जास्त तितका चेंडू जास्त उंचीवर जाईल. प्रश्न कसा शकतो? चेंडूचा सुरुवातीचा वेग टिंबटिंब असेल तर चेंडू जास्त उंचीवर जाईल, कमी जास्त तेवढा 0 त्यानुसार तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. कसा पाहिजे? जेवढा वेग आधी जास्त तेवढा चेंडू काय जाईल? जास्त उंच जाईल. त्यानंतर बघा इथे एक हे दिलेलं बघा. जर पृथ्वीच्या पृष्ठभागावर असेल तर काय होतं? गतिज ऊर्जा म्हणजे कायनेटिक एनर्जी 1/2 mv². नंतर स्थितीज ऊर्जा दिलेली Gmm/r आणि एकूण ऊर्जा काय? दोघांची बेरीज. हे महत्त्वाचं आहे बघा. अनंत अंतरावरील जर समजा एखादी वस्तू अनंत अंतरावर आहे तर सगळं काय येतं? 0. हे बाकीचं पाठ नाही करायचं. लक्षात काय ठेवायचं? आनंद दिसला डायरेक्ट 0 मारून टाकायचं. जास्त डोक्याला तापच नाही करून द्यायचं. त्यानंतर बघा पुढचं हे बघा याच्यामध्ये की अवकाश स्थानकावरती जीचे मूल्य पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मूल्याच्या तुलनेत केवळ 11% कमी आहे. अत्यंत महत्त्वाचं आहे. 11% कमी असते. वरती पण एक वाक्य बघा. अवकाश आणि पृथ्वीपासून उंचावर जरी असले तरी तिथं जीचे मूल्य 0 नसते. तर ते किती असतं तर मूल्याच्या तुलनेत केवळ 11% कमी असतं. 9.81च्या 11% काय असतं? ते फक्त कमी असतं. कुठं? अवकाशानामध्ये किंवा अवकाश स्थानकामध्ये. तर हा होता
गुरुत्वाकर्षण हा टॉपिक. त्यानंतर बघू आपण पुढचा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा, कुठला तर मूलद्रव्याचं आवर्ती वर्गीकरण. तर याच्यामुळे बघा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, ह्याच्यावरती भरपूर प्रश्न आले आहेत. स्टार्ट करू आपण की सध्या आपल्याकडे किती मूलद्रव्य आहेत, तर किती 118 मूलद्रव्य आहेत. त्यानंतर पुढं बघा की 1800च्या सुमारास आपल्याकडे किती मूलद्रव्य होती, तर आपल्याकडं 30 मूलद्रव्य होती. त्यानंतर काळाच्या ओघामध्ये काय झालं, आपल्याकडं जास्तीत जास्त मूलद्रव्यांचा शोध लागला गेला. त्यानंतर बघा पुढचं अजून याच्यावरती काय येऊ शकतं, तर हे बघा आता डोबेरायनची त्रिके प्रश्न येऊन गेलेला आहे. डोबेरायनरची त्रिके. तर बघा सन 1817 डोबेरायनर हा जर्मन वैज्ञानिक होता. त्याने काय केलं, मूलद्रव्यांची मांडणी केली. पण कशी केली, तर त्याने काय केलं, अणुवस्तुमानकांचा त्याने वापर केला. अणुवस्तुमानाचं काय केलं, त्यांनी चढता क्रम मांडला. त्यांनी एका त्रिकामधील 3 मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने केली. आणि त्याने काय दाखवलं की जो मधला मूलद्रव्य आहे, 3 मधला जो मधला मूलद्रव्य आहे त्याचं अणुवस्तुमान हे काय असतं, तर त्याच्या बाजूचे 2 मूलद्रव्य आहेत त्याच्या सरासरी इतके असतं. त्यानंतर बघा खाली त्याची उदाहरणं पण दिलेली आहेत, तर ही पाठ करून जायची तिन्ही पण. LiNaK, CaSrBa आणि ClBrI एवढं फक्त पाठ करून जायचं. LiNaK, CaSrBa आणि ClBrI एवढं फक्त पाठ करून जायचं. हे काय डोबेरायनरची त्रिके. त्यानंतर बघा पुढचं न्यूलँडची अष्टके. प्रश्न कसा होतो बघा, त्रिके कोणाच्या आहेत, अष्टके कोणाच्या आहेत, इतका सोपा प्रश्न येतो. त्यानंतर बघा न्यूलँडच्या अष्टके ह्याने पण काय केलं, हा होता इंग्लिश वैज्ञानिक जॉन न्यूलँड. यांनी काय केलं, तर त्या काळी ज्ञात असलेली मूलद्रव्ये त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमानुसार मांडली. काय केल्याने चढत्या क्रमानुसार मांडली. आणि त्याची सुरुवात त्यांनी कशापासून केली, तर हायड्रोजनपासून आणि शेवट थोरियमपासून. अत्यंत महत्त्वाचं वाक्य, सुरुवात हायड्रोजन शेवट थोरियम. आणि त्यावर त्याला काय दिसलं की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याला पहिल्या मूलद्रव्यासारखे गुणधर्म देऊन, जसा पहिला आहे तसा 8वा आहे असं आता लक्षात ठेवा. बघा महत्त्वाचं काय याच्यामध्ये, न्यूलँडची काय आहेत, अष्टक आहेत. त्याचं नाव काय, जॉन न्यूलँड्स, इंग्लिश वैज्ञानिक आहे. पण ते जाऊ दे, ते नाही शकत एवढं अवघड. तर त्यांनी काय केलं, अणुवस्तुमानानुसार त्यांनी चढता क्रम मांडला. मग सुरुवात कुठनं केली, त्यांनी हायड्रोजनपासून केली आणि शेवट कुठे केला, थोरियमपाशी केला. मग त्याला काय आढळलं, जसा पहिला आहे तसंच काय 8वा पण आहे. त्यानंतर बघा जसे सोडियम काय आहे, लिथियमपासून 8वे मूलद्रव्य आहे. दोघांचे गुणधर्म सारखे आहेत. म्हणजे सोडियम लिथियम, मॅग्नेशियम बेरिलियम आणि क्लोरीनचं काय फ्लोरीनचे साधारण आहे. हे 3 फक्त पाठ करा, सोडियम लिथियम मॅग्नेशियम बेरिलियम आणि क्लोरीन आणि फ्लोरीन हे काय सारखे आहेत कोणानुसार, न्यूलँडनुसार. त्याने कुठला नियम मांडला, तर अष्टकांचा नियम मांडला. आता याच्यातल्या त्रुटी बघा, ह्याच्यात प्रश्न येतो की हा नियम फक्त कोणत्या मूलद्रव्यापर्यंत लागू होता, तर कॅल्शियमपर्यंत लागू होता. त्याने एकूण किती मूलद्रव्य शोधली, तर 7 × 8 म्हणजे किती 56 मूलद्रव्य तिने शोधली. आणि अजून त्याच्यामध्ये काय त्रुटी होती, तर यामध्ये नव्याने शोध लागलेल्या मूलद्रव्यांना, तर यामध्ये काय होतं, नव्याने शोध लागलेल्या मूलद्रव्यांना सामावून घेण्याची क्षमता काय होती, सामावून घेण्याची तरतूद या अष्टकामध्ये नव्हती. तर हे त्याचे काय होत्या, त्रुटी होत्या. काय काय त्रुटी बघा परत, की हा नियम फक्त कॅल्शियमपर्यंत लागू होता. त्यानंतर ह्यांनी फक्त 56 मूलद्रव्ये बसवली आणि याच्यामध्ये नवीन मूलद्रव्यांना अजिबात जागा नव्हती. त्यानंतर बघा कोण आलं, मेंडेलिव्हची आवर्त सारणी. हा काय, याचं नाव काय, दिमित्री मेंडेलिव्ह. हा कुठला होता, रशियाचा होता. तर ह्याने काय केलं, अणुवस्तुमान हा मूलद्रव्यांचा मूलभूत गुणधर्म प्रमाण मानून त्याने काय केले, त्या काळची 63 मूलद्रव्ये घेतली आणि त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने त्याची काय केली, मांडणी केली. ह्याने पण काय केलं, अणुवस्तुमानाचाच त्याने आधार घेतला. तर ह्याने काय केलं बघा, पुढच्या पानावर बघू आपण. तर मेंडेलिव्हचा नियम काय सांगतो की मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्ती फल असतात.
मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील उभ्या स्तंभांना काय म्हणतो आपण? घन. आणि आडव्या ओळींना काय म्हणतो आपण? आवर्त. उभे म्हणजे घन आणि आडवं म्हणजे काय? आवर्त म्हणजे काय? आडवे. तर असं लक्षात ठेवायचं ते. तर हे त्याचे काय आहे? हा त्याचा चार्ट दिलेला बघा. मेंडेलिव्हची आवर्त सारणी. उभे काय आहेत तर घन आहेत आणि आडवे काय आहेत तर आवर्त आहेत. त्यानंतर बघा त्याची माहिती सगळी. पुढं बघू आपण मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण किंवा त्याचे वैशिष्ट्य काय आहे. तर तिने काय केलं होतं, आवर्ती सारणीमध्ये काही जागा त्यांनी शोध न लागलेल्या मूलद्रव्यांसाठी रिक्त ठेवल्या. मग तिने थोडी जागा ठेवली. नवीन जसं कोणी शोध लावला तर त्यासाठी त्यांनी काय केली? जागा रिक्त ठेवली. त्याच्यावरून तीन नावं बघा. एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम आणि एका सिलिकॉन अशी त्यांनी नावं दिली. त्याचं पुढं काय झालं? एका बोरॉनला आपण काय म्हणतो? स्कँडियम. एका ॲल्युमिनियमला म्हणतो आपण गॅलियम आणि एका सिलिकॉनला म्हणतो आपण जर्मेनियम. एका बोरॉनला स्कँडियम, एका ॲल्युमिनियमला गॅलियम, एका सिलिकॉनला जर्मेनियम अशा तिने काय केली? 3 मूलद्रव्यांची तिने काय केली? नावे दिली. जुनी नावं एकावरून आहेत आणि नवीन नावं स्कँडियम, गॅलियम आणि जर्मेनियम. आणि त्याचा अणुवस्तुमान काय? 44, 68, 72 ही 3 वाक्याचं कोणी मांडली होती? तर मेंडेलिव्हने मांडली होती. आता याच्यामध्ये त्रुटी काय होती? तर त्याने राजवायूंसाठी जागा राखून ठेवली नव्हती. राजवायू जे आहेत आपले त्याने काय केलं? त्यासाठी जागा ठेवली नव्हती. परंतु ज्यावेळेस शोध लागला कशाचा? हेलियम, निऑन आणि आर्गॉनचा, तर त्याने काय केलं? मूळ आवर्त सारणीत त्याने धक्का नाही लावला. त्याने काय केला? एक शून्यगण निर्माण केला आणि त्यात काय केलं? राजवायू बसवले. प्रश्न काय होऊ शकतो? मेंडेलिव्हने नवीन शोध लागलेले राजवायू कुठे बसवले? तर कुठं? शून्यगणमध्ये त्यांनी काय केलं? बसवले ते सर्व. तर आता बघू आपण मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील त्रुटी. तर बघा बाकीचं एवढं काही महत्त्वाचं नाही आहे. तर समस्थानिकांचा शोध लागला मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीनंतर. पण त्या समस्थानिकाबद्दल तिने काही जास्त नक्की करायचं काय त्याचं याच्याबद्दल काही तिने जास्त माहिती दिली नव्हती. त्यामुळं ही त्याच्या महत्त्वाची त्रुटी आहे मेंडेलिव्हची. बाकीचं काही एवढं महत्त्वाचं नाही याच्यामध्ये. आता बघा मॉडर्न पिरियॉडिक लॉ. तर ह्याच्यामध्ये काय येतं? कुणी मांडला? तर कुणी मांडला? आपल्या हेनरी मोझलेने मांडला. तर त्यांनी काय केलं? बाकीच्यांनी आत्तापर्यंत काय केलं होतं? अणुवस्तुमानांक हा महत्त्वाचा त्यांनी मुद्दा धरला होता किंवा त्यांनी मूलभूत घटक तो धरला होता. पण यांनी काय केलं? अणुअंक म्हणजे काय? ॲटॉमिक नंबर हा त्यांनी काय केला? मूलभूत घटक धरला आणि त्यानुसार काय केले? त्यांनी त्यांची मांडणी केली. म्हणून मोस्लेचा नियम काय सांगतो? की मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाचे आवर्ती फल असतात. बघा मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केल्यावर मूलद्रव्यांचे जे वर्गीकरण मिळते ते म्हणजे काय? आधुनिक आवर्त सारणी. कशानुसार करायची? तर अणुअंकाच्या चढत्या क्रमानुसार. तर त्याने पुढं बघा आधुनिक आवर्त सारणीची रचना. तर याच्यामध्ये काय आहे? 1 ते 7 काय आहे? आवर्त आहेत म्हणजे काय? आडवे. आणि उभे स्तंभ म्हणजे काय? घन असतात. ते किती? 18. आडवे किती? आवर्त किती? तर 7 आणि घन किती? 18. कशामध्ये? नवीन किंवा आधुनिक आवर्त सारणीमध्ये. तिने काय केलं होतं? 7 आवर्तानंतर तिने 2 सेपरेट श्रेणी काढल्या होत्या. त्याला काय म्हणतो आपण? लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड श्रेणी. या दोन्ही श्रेणीसहित आवर्त सारणीमध्ये किती? 118 चौकटी म्हणजे 118 मूलद्रव्ये आहेत. नंतर ही जी संपूर्ण आवर्त सारणी आहे ती 4 खंडामध्ये विभागली गेली आहे. SPDF. तर बघा इथं दिलेली सगळी माहिती मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. यस म्हणलं तर काय येतं? यस खंड. तर त्यामध्ये काय येतं? 1 आणि 2 हे काय येतं? पहिला आणि दुसरा गण. त्यानंतर पीमध्ये काय येतं? 13 आणि 18 गण, 18वा गण. त्यानंतर डीमध्ये काय येतो? 3रा आणि 12वा गण. आणि एफमध्ये काय येतो? तर लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड. बघा एसमध्ये 1 व 2, पीमध्ये 13 आणि 18वा, डीमध्ये 3रा आणि 12वा आणि एफमध्ये लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड. हे सगळं त्याच्यामध्ये येतं. जर विचारलं की एसमध्ये कोणते एलिमेंट येतात तर बघा एसमध्ये येतात अल्कली अँड अल्कलाईन. त्यानंतर पीमध्ये येतात चॅल्कोजेन, पिकोजेन, हॅलोजन किंवा इनर्ट गॅसेस. तर डीमध्ये येतात ट्रान्झिशन इलेमेंट आणि एफमध्ये येतात इनर ट्रान्झिशन इलेमेंट.
तर हे SPDF असे 4 खंड आहेत आपल्या नवीन आवर्त सारणीमध्ये. आता बघा पुढे जाऊ आपण. बघा हे महत्त्वाचं, अणुअंक 92 असलेल्या युरेनियम या मूलद्रव्यानंतरची सर्व मूलद्रव्ये अणुअंक 93 ते 118 ही मानवनिर्मित आहेत. ही सर्व मूलद्रव्ये किरणोत्सारी व अस्थायी असून त्यांचे आयुष्यमान खूप कमी आहे. म्हणजे काय, 93 ते 118 ही सगळी मूलद्रव्ये कसलीत, मानवनिर्मित आहेत आणि ते काय आहेत, किरणोत्सारी आणि अस्थायी आहेत. त्यांचे आयुष्यमान काय कमी आहे. बघा ही आधुनिक आवर्त सारणीची एकदम शॉर्टमध्ये माहिती दिलेली की मूलद्रव्ये त्यांच्या चढत्या अनुक्रमांकाप्रमाणे मांडली आहेत. 18 गण आहेत, 7 काय आहेत, आवर्त आहेत. पुढं अजून हे सगळं काय आधुनिक आवर्त सारणी, बाकीचं एवढं महत्त्वाचं नाही आहे. या पुढच्या 1-2 पानावरती काही जास्त महत्त्वाचं नाही आहे. हा पण महत्त्वाचं आहे बघा. अणु आकारमान. अणूचे आकारमान हे कशाने दाखवतो आपण, त्रिज्येने दाखवतो. अणुत्रिज्या म्हणजे काय, तर अणुकेंद्रक आणि बाह्यतम कवच यातलं काय अंतर आहे. अणुत्रिज्या आपण कशात मोजतो, पिकोमीटर, PM. मग 1 पिकोमीटर म्हणजे किती, 10⁻12 मीटर. तर अणुत्रिज्या कशामध्ये मोजतो आपण, किंवा अणूचा आकारमान ॲटॉमिक साईज आपण पिकोमीटरमध्ये मोजतो. एवढं फक्त लक्षात ठेवा. त्यानंतर बघा ही सगळ्यात महत्त्वाची आकृती बघा याच्यामध्ये. एवढं फक्त पाठ करा, तुमचे 1-2 प्रश्न बरोबर येतील. जसं आपण आवर्त सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे जाऊ, डावीकडून उजवीकडे गेल्यानंतर काय होतं, अणुत्रिज्या कमी होते, विद्युत घनता आणि धातूचे गुणधर्म त्या होतात कमी होतात. मग वाढतं काय, विद्युत ऋणता आणि अधातूचे गुणधर्म. अणुत्रिज्या आणि विद्युत घनता आणि धातूचे गुणधर्म काय होतात, कमी होतात, परंतु वाढतं काय, विद्युत ऋणता आणि अधातू गुणधर्म. आणि तसंच सेम जर आपण वरून खाली आलो तर अणुत्रिज्या वाढते आणि विद्युत घनता आणि धातूचे गुणधर्म हे पण काय होतं, वाढतात, पण कमी काय होतं, विद्युत ऋणता आणि अधातू गुणधर्म. ठीक आहे, तर यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे, म्हणून या आकृती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यानंतर बघा हॅलोजन कुलातील प्रवणता. गण 17 हॅलोजन कुलाचे सदस्य आहेत. सर्वांचं सूत्र काय आहे, X2. फ्लोरीन, क्लोरीन, नंतर ब्रोमीन, आयोडीन हे काय त्यातले महत्त्वाचे सदस्य आहेत. आणि त्यानंतर याच्यामध्ये पुढं काय महत्त्वाचं नाही आहे. तर हे होते आपले आजचे 2 टॉपिक, गुरुत्वाकर्षण आणि आधुनिक आवर्त सारणी. तर हे असं आपण घेऊ. तर तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलं हे नक्की मला सांगा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.